हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रणाम. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित नामामृत या शृंखलेमध्ये आपल्या सर्व वैष्णवींचं आणि हरग्रेस लीला माताजी यांचं मनपूर्वक स्वागत. हरग्रेस लीला माताजी अर्थात गीता खलवार माताजी या वरिष्ठ वैष्णवी असून त्या श्री श्री राधा माधव मंदिर कोल्हापूर येथे खूप वर्ष झाले आपली सेवा देत आहेत आणि साधना करत आहेत. माताजी या वरिष्ठ वैष्णवी असून साधना आणि सेवा यांच्यामध्ये बॅलन्स कसा साधायचा हे आपण माताजींकडून शिकू शकतो. त्याच्यासाठी आयडियल एक्झाम्पल माताजी आहेत आपल्यासमोर. आपण ही माताजी इस्कॉन बारामती वैष्णवींसाठी नामामृत शृंखला जी सुरू केली आहे त्यामागचा उद्देश आहे की आपल्याला हरिनाम प्रभूंच्या नावाबद्दल गोडी लागावी. हरिनाम हे खडी साखरेप्रमाणे आहे, पण आपल्याला अविद्येची कावीळ झालेली असल्यामुळे ते कडू लागतं आणि याच्यावरती जालिम उपाय पण तोच आहे, ते म्हणजे हरिनाम. असं आपल्याला गोस्वामी श्री रूप गोस्वामी पाद हे आपल्याला उपदेशामृत मध्ये सांगतात की आपण जर हळूहळू हरिनामाची गोडी लावली आपल्याला तर नक्कीच हे हरिनाम आपल्याला गोड लागेल. तर अशा रीतीने नामप्रभूंना आपण प्रार्थना करून आपल्याला हे जे अज्ञान आहे की अविद्या आहे त्याचा आपण नाश करू शकतो. श्री भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की गृहे ठाको वने ठाको सदा हरी भजे टाको सुख दुःखे भुले नाको वदने हरी नाम करे. तर आपल्याला माताजी खूप सुंदर प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत की असं हे हरिनाम कसं आदराने अनुदिन आणि संख्यापूर्वक घ्यावं. तर माताजींना नम्र विनंती की आपण आपल्या सेशन. हरे कृष्ण. धन्यवाद. ऐकू येत आहे? येस. ओके. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितंश्च नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर प्रथम मी आधी सगळ्यांची आभारी आहे, आपल्या सगळ्यांची, खास करून आनंद गोपी माताजींची. माताजी एकदा परत अनम्यूट करा, बाकीच्यांना म्यूट केलं. हा हरे. ऐकू येते माताजी? अनम्यूट हो झाले. हो हो. ओके ओके. हा, मी सगळ्यांची आधी आभारी आहे की मला ही सेवेची संधी मिळाली आणि खास करून आनंद गोपी माताजींची की त्यांनी ही सेवा करायची संधी दिली मला म्हणून. तर हे तुमचा जो कार्यक्रम मी मध्ये मी पण अटेंड करत असते की तुम्ही सगळ्या जणी खूप सुंदर हा कार्यक्रम घेत असता आणि त्यामुळे मला स्वतःला प्रेरणा मिळते तुमच्याकडनं. तर मी हा खास जो कार्यक्रम तुमचा आहे आले म्हणजे मला तुमच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठी
तर हा जो विषय आहे हरिनाम, तर ह्याच्यावर बोलायची किंवा साक्षात्कार असलेली अशी मी व्यक्ती नाहीये. पण हे गुरूंच्याकडून किंवा वैष्णवांच्याकडून जे काही ऐकलं आहे, ते काय करतं, आपण आचरणात आणायचा प्रयत्न करतोय आणि तोच तो आपला आहे हा साक्षात्कार आहे. जे आपण ऐकतो ते आचरणात आणायचं. तर जे काय आपण ऐकलेलं आहे ज्या वरिष्ठ वैष्णवांच्याकडनं किंवा इथं इतके वर्ष जे इस्कॉनमध्ये असल्यामुळं, तर तेच मी सांगायचा प्रयत्न करत आहे. तर सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद. जसं आपण जाणतो की आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत हे दोन्ही विरोधाभास आहे. आध्यात्मिक जगातली जी काही लक्षणं आहेत आणि भौतिक जगातली जी काही लक्षणं आहेत ते पूर्णपणे विरोधी आहेत. जसं भौतिक जगत हे क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, पण आध्यात्मिक जग शाश्वत आहे, त्यात दिव्य आहे, हे सगळं असं आहे. तसंच त्यामुळं जे हरिनाम आहे हे आध्यात्मिक जगातनं आलेलं आहे, ते ह्या भौतिक जगातला विषय नाही आहे. हरिनाम आहे हे आपण बघतो की गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन, म्हणजे गोलोक मधलं जे प्रेम आहे हे हे हरिनाम आहे आणि हे भगवंतांनी खास कलियुगासाठी हे पाठवलेलं आहे हरिनाम. म्हणजे सांगतात की कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, की कलियुगामध्ये नामरूपात कृष्ण अवतरण झालेले आहेत. आणि आपण सगळे प्रभुपादांच्या ह्या आंदोलनात आहे आणि प्रभुपादांच्या आंदोलनात आपल्या इस्कॉन मध्ये आपण हरिनामालाच महत्व देतो, की हरिनाम हेच आपलं काय आहे, गाभा आहे. जेवढं आपण हरिनाम तीव्रतेने घेऊ तेवढी आपली जास्तीत जास्त प्रगती होणार. तर आपण बघू शकतो की हे जसं भौतिक जगात भूक लागल्यावर आपण एखादी गोष्ट खाल्ली आणि ती पोट भरलं की ती गोष्ट परत घ्यावीशी वाटत नाही. ती गोष्ट पुढे आली तरी पण नको वाटतं. पण आध्यात्मिक जगामध्ये असं नाहीये. आपण रोज आता कितीतरी वर्ष सगळेजण हरिनाम आपण करत आहे. मी सांगू शकते की मी 30 वर्ष गेली हरिनाम करते. हरिनामाचा जप मी 30 वर्ष करते. पण असं कधीच होत नाही की उद्या उठल्यावर आपण असं विचार करतो की नाही आज काहीतरी वेगळं करूया. म्हणजे आपल्याला जरी साक्षात्कार नसेल किंवा आपण अपराधयुक्त नाम करत असू तरी पण हरिनामाचं महत्व किंवा हरिनामाची गोडी अशी आहे की आपला अपराधयुक्त जप असूनही आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही. आपण परत 16 माळा करायचे म्हणजे करतो, जरी त्यात म्हणजे तीव्रता नसेल किंवा हे नसेल तरी पण आपल्याला कंटाळा येत नाही ते हरिनाम करण्यासाठी. तर म्हणूनच आपण जाणू शकतो की हे हरिनाम आहे हे पूर्ण शुद्ध आहे. म्हणजे हे कृष्णाचे जे काही गुण आहेत ते सगळे ह्या हरिनामामध्ये आहेत. आणि आपण ह्या हरिनामाचं बघू शकतो की आपली संस्था जी आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, हा या हरिनामावरच सुरू झालेला आहे. जेव्हा प्रभुपाद पाश्चात्य देशात गेले, त्या पाश्चात्य देशामध्ये जेव्हा त्यांनी बघितली परिस्थिती आणि जेव्हा ते हिप्पी लोकांच्या मध्ये राहत होते तेव्हा ते विचार करायला लागले की मी ह्या लोकांना समजून तरी काय सांगणार, कसं सांगू, हे की नशेत आहेत, ह्यांची बुद्धी पण इतकी भ्रष्ट झालेली आहे, हे एकही नियम पालन करत नाहीत आणि अशा व्यक्तींना आम्ही भागवतम श्रीमद भगवद्गीता याचं ज्ञान देणार कसं, ह्या लोकांना हे समजणार तरी कसं, हे शुद्धीवरच नाही. तेव्हा आपल्याला माहिती आहे की प्रभुपाद बागेमध्ये जायचे आणि झाडाखाली बसून हरिनाम करायचे, फक्त हरिनाम सुरू केलं प्रभुपादांनी. म्हणजे आपल्या संस्थेची सुरुवात पण हरिनामानच झालेली आहे आणि प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्ताच्या मुखातून हे हरिनाम आलेलं आहे. आणि जेव्हा ही हिप्पी लोक ऐकायला लागली, जेव्हा ते नशेत असायचे तरी पण ते ऐकायचे, तर ते शुद्ध भक्ताच्या मुखातनं आलेला हरिनामाचा असा परिणाम झाला की हे हिप्पी लोक हे आज वैष्णव झालेले आहेत, ज्यांनी हे नशा पूर्ण सोडला. ते प्रभुपादांना सांगायचे की प्रभुपाद आम्ही नशा घेतो की आम्हाला धुंदी यावी, गुंगी यावी, छान वाटावं म्हणून, पण हे तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कळत नाहीये, पण हे तुमचं जे आम्ही ऐकतो ना, हे तुम्ही जे म्हणताय ते, तर त्यामुळं आम्हाला नशेपेक्षा पण दिव्य आनंद मिळत आहे. म्हणजे हे लोक हरिनाम घेत नव्हते, फक्त एका शुद्ध भक्ताच्या मुखातून हे हरिनाम ऐकत होते आणि हा हरिनाम ऐकून ऐकून त्यांचं हृदय इतकं शुद्ध झालं की आज ते आपल्याला काय करतायत, मार्गदर्शन करतायत. तर आपली संस्था पण ही हरिनामावरच सुरू झालेली आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीये की जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपल्याला हरिनाम गंभीरतेनं केलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात ना की 90 ते 99% समजा तर तुमची जी प्रगती आहे ती हरिनामावरच अवलंबून आहे. जेवढं हरिनाम तुम्ही घ्याल तीव्रतेनं तेवढं तुमची आध्यात्मिक प्रगती, भक्तीमध्ये जी प्रगती आहे ती होत राहील.
पण आपल्या मी जसं सांगितलं की आध्यात्मिक जगामध्ये कसं आहे, आपण चेतोदर्पण ही प्रार्थना म्हणतो. त्यात म्हणतो आनंदाम अंबुदी वर्धनम. आनंदाचा अंबुदी, आनंदाचा सागर हा वाढतो. आनंदाम अंबुदी वर्धनम. एक जप केल्यानं काय होतो, आनंदाचा सागर वाढत जातो. आपण मराठीमध्ये आहे ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणजे ह्यातले आनंद क्षीण होत नाही, वाढत वाढत वाढतच जातो आणि हा कधीच त्याचा कमी होत नाही. पण आपण सगळे भौतिक जगात आहे आणि भौतिक जगात असल्यामुळं आपण जरी हरिनाम घेत असतो तरी आपण बद्ध अवस्थेत आहे, आपण शुद्ध अवस्थेमध्ये नाही. खास करून मी माझं स्वतःच सांगते, शुद्ध अवस्थेमध्ये नाही. त्यामुळं जरी आपण हरिनाम घेत राहिलो तरी असे वेळ असतेच की हरिनाम आपण घेतोय पण हळूहळू त्याची तीव्रता कमी होते हरिनामाची. ज्या तीव्रतेनं आधी आपण घेत असतो, नवीन असताना अतिशय आपण तीव्र असतो, छान जप करतो आणि हळूहळू हळूहळू एकदम रिलॅक्स होतो. म्हणजे जप सुरू आहे पण लक्ष नाही आहे. हळूहळू ही स्थिती होते. कारण भौतिक जगामध्ये असंच आहे की एखाद्या वस्तूची निर्मिती होते, ती काहीतरी काळ टिकते आणि हळूहळू ती क्षीण होऊन संपून जाते. तसंच त्यामुळं काय करायला लागतं, भौतिक जगात परत परत काय होतं, निर्मिती होत राहते. तर आपल्याला पण तसंच आहे की हरिनाम जे आहे ना, आपण करत असतो पण हळूहळू तीव्रता कमी होते, परत त्यातला थोडा इंटरेस्ट कमी होतो. मग असं म्हणतो ना, रडत 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 रखडत रखडत जप होत, त्यातली तीव्रता कमी झाल्यामुळे. त्यामुळं सत्स्वरूप महाराज जे प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य आहेत, तर ह्यांनी प्रभुपाद लीलामृत लिहिलं प्रभुपादांचं. तर त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे जपा रिफॉर्म म्हणून. म्हणजे जपाला रिफॉर्म करा, म्हणजे परत आहे त्या रूपात, म्हणजे परत त्याची तीव्रता वाढवण्यासाठी. रिफॉर्म म्हणजे परत करणं, परत हे सुरू करा. तर त्यांचं खूप सुंदर पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला जपा हा काय रिफॉर्म करायला लागतो, कारण हे प्रकृतीचा नियम आहे ह्याच्यात की आपण बघतो ना, ह्या जगात कुठलीही वस्तू वर टाकली की ती खालीच येते. तसं आपलं जर बद्ध अवस्थेत असल्यामुळं आपलं हरिनाम पण जे आहे त्याची तीव्रता, त्याची काय म्हणतात इंटेन्सिटी, हे सगळं हळूहळू कमी होतं. त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, परत रिफॉर्म करायला लागतो, प्रयत्न करायला लागतो ते हरिनाम परत तीव्रतेनं करण्यासाठी. तर ते सांगतात की आपली जी आध्यात्मिक प्रगती जर कोणाला करायची असेल तर त्यात ते सांगत होते की तुम्ही जप अतिशय अतिशय गंभीरतेनं केला पाहिजे. आणि जप जर गंभीरतेनं केला तरच काय होऊ शकतं, तुम्हाला तुमची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. आणि ते सांगत होते की दोन, आपण सगळ्यांनी नामापराध ऐकलेला आहे, तर ते सांगत होते की दोन गोष्टी आहेत ज्या आपण कायम करतो आणि त्यामुळं आपलं हरिनामाची तीव्रता किंवा गांभीर्य हे कमी कमी होतं. ते सांगत होते की दोन गोष्टी म्हणजे काय, जो आपण नामापराध म्हटलेच आहेत की ध्यानपूर्वक जप न करणं, हा अपराध तरी माझ्याकडनं तरी होतच असतो. हा ध्यानपूर्वक जप न करणं, आपण म्हणतो की ह्यामुळेच सगळं काही अपराध घडतात. आणि आपण आपली परीक्षा स्वतः करू शकतो की आपण ध्यानपूर्वक जप करतोय का नाही. त्यामुळे आपलं ध्यान आहे हे इकडं तिकडं सततच, मन इतकं चंचल आहे की मन चंचल असल्यामुळं आपलं ध्यान जपावर व्यवस्थित काय होतं, केंद्रित होऊ शकत नाही. हा पहिला अपराध ते सांगतात की ध्यानपूर्वक जप न करणं, ह्याच्यामुळं आपलं जे आहे नाम आहे त्यातला गोडी कमी होती किंवा आपण गंभीरतेनं करत नाही. आणि दुसरं सांगतो ते की भौतिक आसक्तीला चिकटून राहणं, कितीही आपण महत्व ऐकलं तरी भौतिक विषयासक्ती टिकवून ठेवणं, ह्या दोन गोष्टी असल्यामुळं आपली नाव भक्तीची पुढे जात नाही. ते सांगत होते की ह्या दोन गोष्टी ह्या लंगर सारख्या आहेत, हुक आहे तो नावेचा अडकलेला आहे त्याने आपण वलवायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे नाव आहे ना ती पुढे जातच नाहीये. ही नाव काय करतेय, तिथंच तिथंच फिरतीये. कारण ह्या दोन गोष्टी मुख्य आहेत ज्या आपण सोडत नाहीये. कारण ध्यानपूर्वक जप आपला होतच नाही आणि आसक्ती भौतिक कमी होत नाही. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही काय केलं की जपाच्या वेळी ध्यानपूर्वक जप करायचा प्रयत्न केला आणि आसक्ती हळूहळू मग त्याबरोबर कमी होत जाईल. तर ते सांगत होते की एक एकदा इतकं अशी म्हणजे वेळ होती की क्षीण होत जातं ना आपलं जग तीव्रता. तर त्यावेळी ते सांगतात की तुम्ही ह्या हरिनामालाच प्रार्थना करा की मला तीव्रता येऊ दे, म्हणून ह्या जपामध्ये तीव्रता होण्यासाठी हरिनामालाच तुम्ही प्रार्थना करा. हे हरिनामच तुम्हाला तीव्र बनवेल. आणि समजा ही तीव्रता येण्यासाठी पण आपल्याला प्रार्थना करायचा कंटाळ येत असेल तर ही तीव्रता येऊ दे म्हणून पण प्रार्थना करा. म्हणजे अजून मी तीव्र बनू दे,
अशीही ह्या हरिनामाला तुम्ही प्रार्थना करा. आणि जसं एखादी गोष्ट, समजा एखादं कुठलं शुभ कार्य आहे, लग्न आहे किंवा काहीतरी आपल्याला कुठं जायचं असेल, तर आपण एक वातावरण निर्मिती करतो हो ना, की समजा कुठल्या लग्नाला जायचं तर आपण छान नटतो, आवरतो, आणि तिथंही असं वातावरण असतं, तिथं सुंदर मंडप घातलेला असतो, वातावरण प्रसन्न असतं, म्हणजे ज्यामध्ये आपण जाऊन त्या जो कार्य आहे त्यामध्ये सामील होऊ शकतो, जे आपल्याला करायचं आहे ते. तसं जसं आपण सकाळी उठून 16 माळा करतो, तर त्यासाठी भगवान प्रभू म्हणून आहेत ते वरिष्ठ ब्रह्मचारी, ते सांगत होते की हे हरिनाम घेताना पण ना आपण, म्हणजे मी असं होतं खूपदा की जप करायचंय, पटकन माळ घेतली जाते आणि लगेच नमामि विष्णुपदाय जय श्रीकृष्ण म्हणतो आणि हरिनाम आपण सुरू करतो लगेच. तर हे भगवान प्रभू सांगत होते, तुम्ही फक्त जपाच्या आधी 5 मिनिटं वेळ काढा, 5 मिनिटं. आणि 5 मिनिटं ही माळ समोर ठेवा, मांडी घालून नमस्कार करा आणि तुम्ही प्रार्थना करा हरिनामाला, की हे हरिनाम मी आता तुझ्या, म्हणजे मी हे हरिनाम तुमचं घेणार आहे, तर मला हे नाव घेण्यासाठी तुम्हीच मदत करा. मला हे अपराधयुक्त नाम घ्यायचं नाहीये, मला तीव्रतेनं हे नाव घ्यायचंय. तर त्यासाठी आपण हा मूड तयार करण्यासाठी मांडी चांगले छान मांडी घाला, प्रार्थना करा डोळे मिटून, आणि जे हरिदास ठाकूर जे नामाचार्य आहेत ह्यांचं स्मरण करा. कारण ते आपले नाम आचार्य आहेत, त्यांनी शिकवलं आपल्याला नाव कसं घ्यायचं. तर त्यांना प्रार्थना करा बसून, की मी आता हरिनाम घेणार आहे, तर हे हरिनाम माझं भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी होऊ दे, म्हणून अशी प्रार्थना करा. आणि शक्य असेल तर तुळशीची जी कुंडी आहे, तुळस आहे, ही आपल्या जवळ ठेवा आणि तुळशी जवळ बसून जप करा. तर ह्या गोष्टी केल्यामुळं ही आपलं जे हरिनाम आहे हे काय होतं, छान होऊ शकण्यासाठी मदत होते. कारण आपण खूपदा बघितलं की हरिदास ठाकूरांनी पण त्या वेळेला तुळशी दिली होती आणि तुळशी समोर बसून जप करायला सांगितलेला. तर आपणही घरी जप करतो ना, तर आपण एक छोट्या टेबलच्या जवळ किंवा मंदिरात गेलं तर तुळशी असतेच समोर, पण घरी पण करताना जर तुळशी ठेवली जवळ, तर आपण काय करू शकतो, सुंदर आपण तुळशी बरोबर जप, तुळशी महाराणी एवढी शुद्ध सुंदर भक्त, तिच्या सानिध्यात आपण जप करू शकतो. आणखीन पण छान एक गोष्ट सांगत होते, मी सांगू इच्छिते की तेव्हा ते सांगत होते, हरिनामचं पण सांगितलं आणि प्रभुपादांची पुस्तकं श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत आपण वाचायला घेतो ना, तेव्हा ते पण ते म्हटले की तुम्ही मांडी घालून बसा आणि प्रार्थना करा प्रभुपादांना, की तुम्ही जे हे काही लिहिलंय प्रभुपाद, हे माझ्या बुद्धीमध्ये जाऊ दे, हे बुद्धीमध्ये जाऊन माझं हृदय शुद्ध करू दे आणि माझी भक्ती यामुळं वाढू दे. असं तुम्ही जपाच्या आधी आणि वाचन, प्रभुपादांच्या ग्रंथाच्या वाचनाच्या आधी ते म्हणले, तुम्ही अशी प्रार्थना करून जेव्हा वाचता, नुसतं पुस्तक घेऊन उघडून वाचणं चांगलं आहे, पण अशी प्रार्थना करून जेव्हा वाचतो ना, तर ते सांगत होते की आपल्याला प्रभुपाद मदत करतात आणि साक्षात्कारही देतात त्यांच्या पुस्तकातले. तर ह्या 2 गोष्टीमुळे काय होऊ शकतं, आपली आध्यात्मिक प्रगती चांगली होऊ शकते. आणि एक मूड तयार होतो ह्या जर क्रिया केल्यामुळं. आधी एक मूड पण तयार होतो की अरे प्रार्थना केली आहे म्हटल्यावर त्या भावनेत आपला जप आणि आपलं वाचन ही छान होऊ शकतं. तर हे असं हे हरिनामाचं सुंदर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले की असं तुम्ही करा, म्हणजे मूड चांगला झाला की आपोआप तुमचा जप ही छान होईल. तर हे हरिनाम आहे. तर आपल्याला असं, सगळे आपण गृहिणी आहे, तर त्यामुळे असं वाटतं ना की कधी कधी आपलं म्हणजे शेड्यूल बिघडलं किंवा आपलं म्हणजे व्यवस्थित झोप नाही झाली, तर आपला जप दुपारी होतो किंवा संध्याकाळी होतो, असं जप थोडा वेगवेगळ्या ह्याच्यात होतो. सकाळी दरवेळी होतोच असं नाही, मग दुपारी आणि संध्याकाळी झालं की खूप रटाळ आणि कंटाळवाणाचा जप होतो. तर मी आमचे जे गुरु महाराज राधानाथ महाराजांना एकदा विचारलेलं की महाराज असं असं होतं, जप करायचा प्रयत्न करते, पण काय होतं, दुपार कंटाळाला ना की रटाळा जप, असं म्हणजे त्यात तीव्रता पण नसते, असं ओढायचं म्हणून ओढलं जातं. तर तेव्हा मला वाटलं तर महाराज सांगतील की सकाळी उठा असं करा. तर महाराजांनी 2च गोष्टी फक्त सांगितल्या, त्या मला अजून पण आठवतात, मी प्रयत्न करते तसं करायचा. ते सांगत होते, कधीही जपा करा. जप हा 16 माळ केला पाहिजे, कधीही करा, पण गंभीरतेनं आणि ध्यानपूर्वक करा. कधीही केला तरी ह्या 2 गोष्टी केल्या तर तुमचा जप चांगला होईल. आणि ते मला अजून आठवते की 2च गोष्टी आहेत त्या, ध्यानपूर्वक आणि गंभीरतेनं. कधीही केला तरी हा जप काय होऊ शकतो, तुम्ही चांगला करू शकता. आणि एकदा मी महाराजांचं लेक्चर ऐकत होते, तेव्हा आपल्याला असं, म्हणजे मला असं वाटत असतं की असं छान वेळ पाहिजे आणि मग आपण मस्त असं भक्तीमध्ये आपलं सगळं म्हणजे
पूर्ण आपलं वेळ आहे ना तो भक्तिमय जायला पाहिजे, पण वेळच मिळत नाही, हे काम ते काम असं तसं. आणि त्यामुळं गंभीरतेनं सगळं करण्यासाठी वेळ मिळत नाही. असं आपल्याला कधी होईल की मी सगळं छान असं माझं सेटिंग असेल आणि मग मी छान भक्ती करेन. तर असाच एक प्रश्न एका माताजींनी विचारलेला, मी प्रवचन मध्ये ऐकला. ते आपण असंच सांगते, मला इतके सगळे हे म्हणजे घरी कामं आणि अवधानं आणि सगळं हे असतं, आणि त्यामुळं म्हणजे असं सगळं भक्तीसाठी पोषक असं व्यवस्थित म्हणजे असं ध्यान लावून गंभीरतेनं असं होत नाही. मग त्यासाठी कसा वेळ काढायचा आणि कसं करायचं हे सगळं. तर महाराजांनी इतकं छान उत्तर दिलं त्यांना. तर ते म्हटले की आपण जपासाठी वेळ काढतोच, रोज कितीही बिझी असू दे काय असू दे, कमीत कमी 2 तास आपला जपासाठी जातात, 2 तास वेळ आपण काढतो. तर ते म्हटले हा जो 2 तास जो वेळ आहे तुमचा खास तुम्ही जपासाठी देता, तर हा वेळ आहे, हा किती सुंदर आहे बघा म्हणे. आणि हा साक्षात्कार ते असे काय साक्षात्कारी पुरुषच सांगू शकतात. तर तेव्हा ते सांगत होते की हा 2 तास कोण आहे तुमच्या बरोबर, तुम्ही आणि फक्त हरिनाम आहे, हरिनाम आणि तुम्ही. आणि ह्याच्यात दुसरं तिसरं कोणी अडथळा नाहीये, फक्त एक मोठा अडथळा आहे ते म्हणजे मन आहे, ते जे तुम्हाला भरकटवतं. पण तुमच्या समोर कोण आहे, हरिनाम आहे आणि तुम्ही आहे. तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे हरिनाम माझ्यासाठी 2 तास आता मी फक्त भगवंतांच्या बरोबर आहे असं समजून जेव्हा तुम्ही जप कराल, तर तुम्हाला आणखीन काय पाहिजे, 2 तास वेळ दिवसातला भगवंतांच्या बरोबर खास असं समजून तेव्हा तुम्ही जप कराल, तर तेव्हा काय होईल, हा तुमचा वेळ तुम्ही असं नाही की फक्त जप करतोय, नाही, पण तुम्ही कृष्णाबरोबर आहे असं समजून जेव्हा कराल, तर त्यातली तुमची तीव्रता वाढेल आणि तुम्ही क्वालिटी वेळ द्याल. जसं तसं सत्स्वरूप महाराजांचं हे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं, जपा रिफॉर्म म्हणून, खूप सुंदर पुस्तक आहे. मी त्यातलं थोडंसं हे काढलेलं, जपा रिफॉर्म म्हणून. तर त्यात सत्स्वरूप महाराज हे सांगतायत की प्रभुपाद एकदा बोस्टनला आलेले. प्रभुपाद बोस्टनला एक छोटंसं त्यांनी मंदिर सेंटर केलं होतं आणि तिथं प्रभुपाद येणार होते. तर प्रभुपाद येणार होते म्हणून ह्या भक्तांनी सगळ्यांनी खूप ऍडव्हर्टाईज केली होती, खूप डेकोरेशन केलं होतं, अतिशय सुंदर असं सगळं अरेंजमेंट केली होती की ज्यानं प्रभुपाद येतील आणि प्रभुपाद प्रसन्न होतील. तर त्यांनी खूप कष्ट घेतले होते हे सगळं करण्यासाठी, प्रभुपादांच्या स्वागतासाठी. आणि जेव्हा प्रभुपाद आले तिथं आणि प्रभुपादांनी सगळं बघितलं हे त्यांचं सेंटर, आणि त्यांना इतकं आवडलं की प्रभुपाद एकदम खुश झाले. आणि जेव्हा प्रभुपाद प्रवचनासाठी बसले तिथं, तर प्रभुपाद जेव्हा प्रवचन द्यायला सुरू केलं, तर तेव्हा ते प्रभुपाद म्हटले की मी एक फक्त भक्त आहे कृष्णाचा, आणि हा मी येणार म्हणून ते मी एवढी सुंदर तयारी केली, इतकी सुंदर तयारी केली माझ्या प्रसन्नतेसाठी. तर त्यामुळे मी प्रसन्न झालो. जर भगवंतांचे भक्त प्रसन्न झाले तर भगवंत प्रसन्न होतात. तर ते सांगत होते की जर तुम्हाला सांगितलं असतं की इथं भगवान श्रीकृष्ण येणार आहेत, भगवान श्रीकृष्ण येणार असतील, तर तुम्ही काय केलं असतं, तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही काय केलं असतं, त्यांच्या स्वागताची आणखीन भव्य अशी काय केली असती, अरेंजमेंट केली असती. आणखीन तुम्हाला जेवढा प्रयत्न असेल तुमचा, तेवढा सगळा तुम्ही प्रयत्न त्यांच्यात घातला असता. तर ह्याच्यात एक हा पॅरेग्राफ आहे खूप छान. तर त्यात ते सांगतात प्रभुपाद हे सत्स्वरूप महाराज की प्रभुपाद सांगत होते की हा कृष्ण येणार असते तर तुम्ही काय केलं असतं, माझ्यासाठी एवढी सुंदर तयारी केली आहे तर. पण प्रभुपादांनी हे सांगितलं पुढं की कृष्ण आलेले आहेत, कलियुगात कृष्ण नावाच्या रूपात आलेले आहेत. आणि त्यामुळं हे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा साक्षात कृष्ण येत आहेत, साक्षात. जर मी आलो तर तुम्ही एवढी तयारी करता, पण जेव्हा नाम घेणार आहे तर हे नाम म्हणजे कृष्ण आहे. तर ह्याच्यासाठी किती कृपा ह्या नावानं दिली आहे की आपण सहजच नाव घेतो हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण आलेत हा आपल्याला म्हणजे कधी कधी विचार पण येत नाही, आपण हरे कृष्ण असंच म्हणतो. पण जेव्हा नाव घेतो तेव्हा कृष्ण साक्षात तिथं आहेत. म्हणजे इतकी कृपा अजून ह्याच्याहून म्हणजे खाली म्हणजे एवढी, ह्या कृपेशिवाय वरची कृपाच नाहीये. नावाच्या रूपात जेव्हा कृष्ण येतात ना, ह्याच्या पलीकडं कृपा नाही. त्यामुळे ही लास्ट कृपा आहे. जेव्हा तुम्ही प्रभुपाद म्हणतात की भोग करता काय करता, चूक झाली तर आपण हरे कृष्ण म्हणतो, भगवंताचं नाव घेतो आणि अपराध रहित होतो. पण जेव्हा हे हरिनामाच्या प्रती अपराध करतो किंवा हरिनाम, त्याच्या पलीकडे मग आणि दुसरी कृपा नाहीये. त्यामुळे ही हरिनामच एक अशी कृपा आहे. आणि मग हे हरिनाम आपण रोज घेतो, तर मग ह्याचं स्वागत किती केलं पाहिजे. प्रभुपाद त्यांना सांगत होते, जर कृष्ण रोजच येत आहेत आणि तुमचं त्यांना काही अपेक्षा नाही, तुम्ही त्यांचं स्वागत करा,
त्यांच्यासाठी डेकोरेशन करा, नाही. भगवंत म्हणतात फक्त उच्चार करा माझा, फक्त काय करा, हरिनाम घ्या. आणि हे नुसतं घेतल्यानं भगवंतांचं स्वागत होतं. तर प्रभुपाद सांगत होते ह्याच्यामध्ये की जस्ट तुम्ही हरे कृष्ण मंत्र फक्त अपराध रहित घ्या आणि मग त्याला त्यांनी दुसरा कोणताही त्याच्याहून आणखीन कृपा कुठली नाही. जर ही कृपा तुम्ही प्राप्त केली हरिनामाची, जे अतिशय कृपावश आलेलं आहे, तर त्याची कृपा तुम्ही स्वीकार करा आणि हे हरिनाम इतक्या गंभीरतेनं घ्या, तर काय होईल, तुम्हाला हे हरिनाम तुमचं भक्ती लता आणखीन वाढवेल. तर महात्मा प्रभू म्हणून जे आहेत प्रभुपादांचे शिष्य, हे पण सेमिनार घेतात. तर तेही सांगत होते की हे हरिनाम, आपण इस्कॉनमध्ये आल्यापासून हरिनाम बद्दल भरपूर सेमिनार ऐकतो, भरपूर वरिष्ठांच्याकडनं मार्गदर्शन घेतो, सगळं घेतो, पण तरी पण हरिनाम घेताना आपल्याला अडथळे येतातच. आपला ध्यानपूर्वक जप होत नाही, किंवा आपला जप होतो, आपण जप होतो पण ऐकत नाही. तर त्यासाठी ते सांगत होते, मग ह्याच्यासाठी आपणच चिंतन करायला पाहिजे. तर ते सांगत होते ह्याच्यात की हे म्हणजे हरिनाम कसं चांगलं करायचं ह्याचे उपायही तुमच्याकडेच आहेत. म्हणजे तुम्ही जे काही ऐकलंय आतापर्यंत हरिनाम बद्दल, तर ह्याचं चिंतन तुम्ही स्वतः करा की हरिनाम बद्दल आपण काय काय ऐकलंय. कितीतरी प्रवचन मध्ये हे हरिनाम ऐकलंय, आणि हे ध्यानपूर्वक करण्यासाठीही आपण काय काय करू शकतो हे पण तुम्हाला माहितीये. तर तेव्हा त्यांनी सेमिनार हा घेतला होता, आम्ही ऑनलाईन अटेंड केलेला. तर त्यांनी वही पेन घेऊन लिहायला लावलेलं की तुम्ही हरिनामाबद्दल काय काय ऐकलंय ते तुम्ही लिहा, आणि हे ध्यानपूर्वक तुमचं होत नाही, तर त्यासाठी पण काय काय करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे, तर ते पण लिहून काढा. आणि अशा तऱ्हेने हे तुम्ही वाचा, आणि हे तुम्ही फक्त का होत नाही, तर ते म्हणते आपले प्रयत्न कमी पडतात. आपण आपले प्रयत्न आहे ते काय करतो, कमी पडतात. आणि हे सर्व पॉइंट काढून त्याच्यावर चिंतन करून जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल हे हरिनाम कसं चांगलं घ्यायचं, तर तुमचं हरिनाम आपोआपच चांगलं होईल. ह्याचं काय आहे रहस्य, हे सगळं माहित आहे, फक्त ते आचरणात आणायचं आहे. तर हे जे काही आपण ऐकतो सगळं, त्याचं फक्त सकाळी जेव्हा जप करतो तेव्हा फक्त बसून काय करायचंय, चिंतन करायचं आहे. लगेच जप नाही सुरू करायचं. एक 2 ते 3 मिनिटं पण चालेल की आपण काय करू, ह्याच्यासाठी प्रार्थना करू, हरिनामाला हरिदास ठाकूरांना प्रार्थना करू, आणि काय करू, तुळशीच्या सानिध्यात आपण जप करू. ह्या गोष्टींच्यामुळं आपला जे भौतिक आसक्ती किंवा ध्यानपूर्वक जप न करणे, हे 2 गोष्टी सत्स्वरूप महाराज सांगतात की ध्यानपूर्वक जप नाही आणि आसक्ती, तर ह्या गोष्टी कमी कमी होण्यासाठी खूप मदत होईल. तर एकच शेवटचा पॉइंट सांगते, 7:16 झाले, चालेल का एक थोडं? हा, तर ह्याच्यात एक सुंदर सत्स्वरूप महाराजांचा पॉइंट आहे. तर त्यात ते सांगतात की जास्त एन्झायटी म्हणजे चिंता, हे म्हणजे पुअर जप, म्हणजे जो जप आहे तो आपला कमकुवत आहे. ह्याचं लक्षण आहे की चिंता करणं, टू मच मेंटल एन्झायटी. ते सांगतात की खूप हे आपल्या मानसिक चिंता हे आपल्या कमी, म्हणजे आपला जप चांगला नाही ह्याचं एक लक्षण आहे. आणि त्याचं आहे की आपण अटेंटिव्ह जप करत नाही, आणि हा आध्यात्मिक आजार आहे. तर आणि you must improve your quality of your japa. If you improve your chanting, all your other anxiety will clear up and immediately you will see the proper perspective. तर ते सांगतात की तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा जर तुमची एन्झायटी कमी होत नसेल, जेव्हा चिंता विवंचना आपण जे आहे ह्या जर कमी होत नसतील, तर तुम्ही समजा की तुमचा जप अतिशय अशक्त म्हणतो ना, पुअर म्हणजे कमकुवत आहे. आणि ह्याच्या उपाय काय आहे की जेव्हा तुम्ही हा स्ट्रॉंग जप करायला लागाल तेव्हा तुमच्या हळूहळू चिंता, भय, निराशा हे सगळं आपोआप कमी होईल. तर ह्याचं आपण उदाहरण बघतो की जेव्हा चैतन्य महाप्रभू चैतन्य लीलेमध्ये श्रीवास ठाकूरांच्या घरी रोज नामस्मरण हरिनाम करायचे, रोज रात्री इथं श्रीवास ठाकूरांच्या घरी रोज हरिनाम व्हायचं. आणि आपल्याला सगळ्यांना ही कथा ऐकली आपण की श्रीवास ठाकूरांच्या घरी जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा त्यांचा जो मुलगा होता त्यांनी शरीर सोडलं कीर्तन सुरू असताना, आणि सगळ्या ज्या माताजी लोक होते, जे स्त्रिया, त्या रडायला लागल्या. तेव्हा श्रीवास ठाकूर आत गेले आणि त्यांनी बघितलं काय झालंय. तेव्हा त्यांचा मुलगा त्यांनी शरीर सोडलं होतं. तर श्रीवास ठाकूर तेव्हा
त्यांचा मूडच बदलला नाही, कारण ते कीर्तनमध्ये होते तसंच आले. आणि उलट त्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना सांगितलं, तुम्ही रडू नका, शोक करू नका. या तुमच्या रडण्यामुळं, शोक करण्यामुळं चैतन्य महाप्रभूंचं जे कीर्तन आहे ह्याच्यामध्ये काय होईल, बाधा येईल. आणि ह्या कीर्तनात बाधा येण्यात आली तर त्याच्या एवढा काय अशुभ गोष्ट काय नाहीये. हा मुलगा जे गेलाय हे अशुभ नाहीये, कीर्तनात काय बाधा आली तर हे अशुभ आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी बघितलं स्वतःचा मुलगा गेलाय, तरीही त्यांना काही शोक नव्हता, भय नव्हतं, निराशा नव्हती. परत ते कीर्तनात गेले आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं. पण चैतन्य महाप्रभूंना जाणवलं की आज काहीतरी वेगळं घडलंय. आणि तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी विचारलं की हे श्रीवास, हे काय झालंय. तर मग तेव्हा श्रीवास ठाकूर सांगतात की असं असं मुलाने काय झालं, शरीर माझ्या सोडलंय. आणि मग चैतन्य महाप्रभू तिथं येतात. म्हणजे श्रीवास ठाकूर जराही भयभीत किंवा चिंतातूर किंवा निराश होत नाहीत, परिस्थिती इतकी असूनही. म्हणजे हे शुद्ध भक्तांचं, म्हणजे हे तर दिव्यच आहेत ते श्रीवास ठाकूर, साक्षात नारद मुनी आहेत. मग जे ह्या हरिनाममुळं ह्या बाह्य परिस्थितीची त्यांना काही बाधा होती, पण आपल्याला काय होतं, बाह्य परिस्थिती काही बदलली की आपला जप, आपली हे कमी होतं. म्हणजे सांगतात की हे आध्यात्मिक आजार आहे. तर हे तीव्रतेनं करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या काही छोट्या मी गोष्टी सांगितल्या त्या मी पण करायचा प्रयत्न करते. अशा केल्यामुळं आपला जप ध्यानपूर्वक आणि गंभीरतेनं होऊ शकतो. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला संधी दिल्याबद्दल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. खूप प्रणाम. छान. हरी बोल. दीपा माताजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. प्रणाम. खूप सुंदर तुम्ही हरिनामाबद्दल सांगितलं आणि खूप असं आपण म्हणतो ना प्रॅक्टिकल टिप्स दिलेल्या आहेत. कारण कारण रोजच्या जीवनामध्ये खरंच आपण हे अनुभवतो आणि त्या गोष्टींवरती, त्या समस्यांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. मला आतापर्यंत तुमचं म्हणजे मला आठवतंय सातारमध्ये असताना तुमच्या इथे मी येत होते आनंद गोपी माताजींबरोबर, तेव्हा कीर्तन आणि प्रसाद या दोन गोष्टी मला चांगल्या आठवतात. तर मला तुमचा प्रसाद म्हणजे तुम्ही छान सुगरण आहात हे आतापर्यंत माहिती होतं आणि आज तुम्हाला ऐकण्याची संधी मिळाली तर खूप खूप छान माताजी. थँक्यू. आणि असंच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहावं आणि तुमच्याकडून अशाच आम्ही प्रेरणा घेत राहू. तर परत एकदा आपण म्हणजे तुमचे परत एकदा धन्यवाद आणि पुन्हा आम्हाला तुमचे श्रोता म्हणून संधी द्यावी ही परत नम्र विनंती. थँक्यू माताजी. हरी बोल. धन्यवाद. मी तुमच्या सगळ्यांचं ऐकत असते रोज. प्रयत्न मला करतो ती माताजी. प्रेरणा मिळते, तुमच्या सगळ्यांचं मी ऐकत असते रोज 2 वाजता. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्ण. अनम्यूट केलेला आहे, जर कोणाला प्रश्न असतील आता आपण माताजींना विचारू शकतो. हरी बोल. हरे कृष्ण. हरे माताजी कृष्णा. दंडवत प्रणाम. खूप सुंदर प्रणाम. तुमचं मार्गदर्शन झालेलं आहे. मला एक प्रश्न असायचा नेहमी की आपल्या जपामध्ये यांत्रिकपणा येतोय किंवा त्या भावना नाही येत आहेत, तर त्याचं खूप सुंदर उत्तर तुम्ही वेगवेगळ्या वेळी दिलेलं आहे. आता की महाराज जे सांगतात त्याच्यातून पण खूप छान उत्तर मिळालं. की असं नेहमी वाटायचं की कधी तो दिवस येईल की त्या दिवशी मी असं शांतपणे छान वातावरणामध्ये जप करू शकेल असं वाटायचं. पण तुम्ही जे महाराजांनी सांगितलेलं उत्तर सांगितलं ना, त्याच्यामुळे खूप छान मार्गदर्शन मिळालं की 2 तास भगवंत तुमच्या सोबत आहेत. ही जी भावना आहे ना ती खूप स्पर्श करून गेली हृदयाला. आणि दुसरं असं की खूप छान प्रॅक्टिकल तुम्ही गोष्टी सांगितल्या. जे मनामध्ये जे जे प्रश्न होते ना ते अगदी तुम्ही छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. तर थँक्यू सो मच माताजी. आणि हे सांगितलं की तुम्ही नामाबद्दल जे ऐकाल, त्याचं महत्व जे ऐकाल ते तुम्ही लिहून ठेवा आणि ते वाचल्यानंतर जपाच्या वेळी आपल्याला खूप प्रेरणा मिळेल. आणि प्रार्थना करा आणि तुलसी महाराणींसोबत बसून जप करा आणि हरिदास ठाकूरांचं तुम्ही प्रार्थना करू शकता, त्यांचं स्मरण करू शकता. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण त्या खूप उपयुक्त आहेत आणि आपल्याला सहज शक्य आहे. हे जर प्रयत्न आपण केले तर ह्या गोष्टी आपल्याला
भगवंताच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने शक्य होऊ शकेल आणि तो दिवस उजडू शकतो ज्या दिवशी आपण अपराधरहित नाम करू शकतो. तर हा जो विश्वास आहे. हरे कृष्ण. थँक्यू थँक्यू. परत एकदा जसं दीपा माताजी म्हणाल्या, परत एकदा ऐकायला तुम्हाला अनेकदा ऐकायला आवडेल. हरी बोल. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कुणाला विचारायचा प्रश्न? खूप छान पवित्र लीला माताजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. मला वाटतं आता नाही कुणाला प्रश्न. ठीक आहे माताजी. हो, हरे कृष्ण. धन्यवाद. थँक्यू. हरी बोल दीपाली. थँक्यू माताजी. हरी कृष्ण बोल. लीला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच माताजी.